नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय चिंत्रयम खानोलकर लिखित कादंबरी रात्र काळी घागर काळी. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया रात्र काळी घागर काळी भाग 8. लक्ष्मीला जाईची सोबत आपल्याच हातापायांइतकी आपली वाटली. तिला कधीच दूर करू शकली नसती. या घरातल्या एखाद्या खोलीसारखी जाई स्वयंभू होती. काम झालं की कुठेही बसे, अधिकतर पाळण्यापाशी वावरे. सदूचं सगळंच ती करे. सदू उठला की तिला पान्हा फुटल्यासारखं वाटे, पण तोही जिरलेल्या गर्भासारखाच भास ठरे. मग ती सदूला लक्ष्मीकडे दे. लक्ष्मी मनात म्हणे, जाई येते काय, महिना 2 महिने होतात काय, आणि आपल्याच पदरा इतकी जाई उराशी मिसळते काय. गळ्यात फुटका मणीही नसलेली ही पोर वावरते तरी कशी इतका तोल राखून. तिला मुळी कोणाच्या चेहऱ्याकडे पाहण्याचं धैर्यच होत नाही. ती पाहते फक्त सदूकडे. एरवी तिचे काळे लखलखीत डोळे स्वतःच्याच जिरलेल्या गर्भाशी लागलेले असतात. ती बाहेर पाहतच नाही, पाहते स्वतःच्याच कुशीत. लक्ष्मी लहर लागली की तिची वेणी फणी करी. लांब सडक केस रेशमाहून मऊ होते. पण हा तर केवळ भारच नव्हे का. जाई न बोलता तिच्या समोर बसे आणि लक्ष्मीनं बोलवलं नाही तर विचारत नसे. स्वतःच फणी घेई आणि केसाचा आंबाडा कसाबसा घालून ठेवी मानेवर. भांगही नीट येत नसे. लक्ष्मीला कधी कधी वाटे विचारावं हिला की बाई ग तू अशी का. पण लक्ष्मीला ते धाडस होत नसे. उगाच पोर रडायची, नाही तर निघूनही जायची. का उगीच विचारू. या घरात आली आहे तर राहू दे ना सुखात. तिने तू कोण कुठली म्हणूनही कधी विचारलं नाही, आणि खरं म्हटलं तर ती हळूहळू विसरून जात होती. जाई भावीण आहे हे लक्ष्मीला कोणाकडून तरी कळलं. लक्ष्मी थोडीशी चरकली, पण तिने ते जाईला विचारलं नाही. तिने विचार केला की काय बिघडणार आहे विशेष. ही या घरात आली, ती आश्रयालाच ना. भावीण ग तू म्हणून विचारलं तरीही तिला आश्रय द्यावाच लागेल, अथवा ती निघूनही जाईल. पण तरीही आपण विशेष काय मिळवणार. काळ्या डोळ्यातली जखमेसारखी लकाकी उगाच निथळू लागायची. असू दे, भावीण तर भावीण. आणि तरी ते लपवते. कुठं लपवलं तिने. फक्त सांगितली नाही तिने, एवढंच. विचारलं तर झाडलोट करते तितक्या सहजतेनं सांगेल सुद्धा. कशाला विचारा, नकोच ना. लक्ष्मी तेही विसरली हळूहळू. दाजी अलीकडे खूप वेळा येई. 11 वाजून गेले की दारावर टकटक होई. लक्ष्मी दार उघडी. दाजी आत येऊन स्वतःच दार बंद करे. लक्ष्मी आत जाऊन शय्यागृहाच्या उंबऱ्यावर उभी राही. दाजी खालच्या मानेनं टेबलावर हात पांघरून बसे. दाजीला शय्यागृहात जावं वाटे, पण मग तो बाहेरच्याच खोलीत बसून राही. लक्ष्मीला वाटे याला सांगावं तरी कसं येऊ नको म्हणून. हे घर ज्यांनी बांधलं त्याचाच तर हा माणूस. याला बसून न देणं अयोग्य होईल. याला असाच बसू द्यावा. तो आत येणं अशक्यच आहे. आहे बापडं टेबल काळोखात बसतो येऊन. बसे ना का. आता जे काही होईल ते मुकाट्यानं पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. जसं त्याला नको म्हणून मी सांगू धजत नाही, तसंच तोही इथं आल्याशिवाय राहणार नाही. पावलं तरी त्याची कुठे आहेत. किती वेळ बसाल.
आतल्या दाराआडून लक्ष्मीनं विचारलं. जाईन आता. दाजी टोपी डोकीवर ठेवून म्हणाला. आत येऊन बसणार का? कशाला? काही हिशोब वगैरे सांगायचा असेल? नाही. लक्ष्मी कधी कधी कानोसा घ्यायची आणि बुचकळ्यात पडायची. त्या माणसाच्या मनातलं सारं काही ती दाराआडून पाहायची. टेबलावर एखाद्या गलितगात्र म्हाताऱ्यासारखा जड होऊन बसलेला दाजी उगीचच केव्हाही भसाभसा रडेल सुद्धा असंही वाटायचं तिला. पुरुष कसले हे, यांना केवळ काय हवं ते सुद्धा कळत नाही. दाजीनं पलंगाकडे यावं, धीटपणे 4 गोष्टी सांगाव्यात. उशीर करून येतो आणि फक्त बाहेरच्या खोलीत बसतो. पलंगाकडे यायला असं कितीसं चालावं लागेल याला. दारावरच्या रंगीत तोरणाच्या काचा मंदपणे लकाकत होत्या. दार बंद करून दाजी रोजच्यासारखा आत आला. आज त्याच्या हाती जाईची वेणी होती. दारावरच्या तोरणावरची लकाकी लक्ष्मीच्या डोळ्यावरनं दूर झाली आणि वासाचा भपकारा येताच ती आतल्या दारातून बाहेरच्या खोलीत आली. आज कोणी वेगळाच माणूस आलाय. त्याच्या हातात वेणी आहे आणि वेणीला वास आहे. दाजी टेबलावर बसला तेव्हा मात्र वेणीचा गंध कुठल्या कुठे लुप्त झाल्यासारखा झाला. लक्ष्मी घाईघाईनं म्हणाली, चला आत बसा. आत? हो आत. इथं बसताच ना, तसे आत बसा. आणि दाजी आत गेला. पलंगाजवळच्या खुर्चीत बसला. क्षणाक्षणानं घामाघूम होत राहिला. जाईची वेणी पलंगावर टाकून निघून गेला. लक्ष्मी दार बंद करून पुन्हा आत आली आणि जाईची वेणी तिने कोपऱ्यात फेकून दिली. उद्या आला की याला सांगायला हवं, तू येऊ नको, येऊच नको. लक्ष्मी पलंगावर नुसती कशी तरीच पडून राहिली. छातीतली धडकी ती ऐकत होती. शरीरानं ताल धरला होता, पण ते ठेके होते फक्त खूप खूप वर्षांमागे होऊन गेलेल्या मैफिलीच्या प्रतिध्वनीचे. ठेके नव्हतेच ते. ती एक जिवंत राहण्याची वाजती सवयी होती. लक्ष्मी पडून राहिली तरीही कुणी येणार नव्हतं. ते तर तिला समजून चुकलं होतं. पण शरीर असंच अस्ताव्यस्त व्हायचं, त्यालाही ती आवर घालू शकत नव्हती. लक्ष्मी पलंगावर बसली होती. बाहेरनं दार वाजल्याचा आवाज आला. लक्ष्मी रोजच्यासारखी उठली. दाजी आत आला. रेंगाळून पलंगाकडे उभा राहिला. खुर्चीत बसला. लक्ष्मी पलंगाच्याच कडेशी अंग चोरून राहिली. दाजी नीट मान वरही करू शकला नाही. टकाटका जमिनीकडे पाहत राहिला. इथंही हा असाच बसून राहणार का? अगदी असाच. लक्ष्मीनं ठरवलं होतं याला आज सांगायचं येऊ नको म्हणून. तिने तोंड उघडलं. तुम्ही भूक लागते का तुम्हाला? नाही. उद्यापासून जेवायला इथं याल? नाही. लक्ष्मीनं भलतंच विचारलं होतं आणि दाजीनं या विचारण्यालाही नकार दिला होता. त्याला डोळ्याची बुबुळं आतून ताणल्यासारखी वाटत होती. लक्ष्मीनं थोडंही हलू नये, काहीही बोलू नये. अंगावरचा काटा उलटा फिरेल, सगळं अंग ओरबाडून काढील, शहाऱ्यांच्या टाचण्या होतील. दाजी तरंगत्या फळ्यांवर बसल्यासारखा गप्प होता. लक्ष्मी आपल्याला काही विचारित होती एवढंच त्याला कळलं होतं आणि काय विचारत होती हे न कळल्यामुळे त्याने नकार दिलेला होता. लक्ष्मी आत जाऊ लागली. तिचा एक एक पदक्षेप दाजीच्या डोळ्यातल्या थेट बाहुल्यांवर पडत होता. दाजी उठूही शकत नव्हता आणि बसूही धजत नव्हता. तो नुसता डोळे ताणून बसला होता आणि ते बसणं म्हणजे शरीराची एक अपंग शरणागती होती. मनात कुठून तरी येत होतं उद्यापासनं यायचं नाही.
लक्ष्मी दाराआड गेली तेव्हा दाजी उठला आणि जडपणे निघून गेला. दाराआडून एक सुस्कारा सुटला. लक्ष्मी पुढील दार बंद करण्यासाठी म्हणून पुढे झाली, पण तिला वाटलं का म्हणून. हा माणूस गेला म्हणजे काही विशेष झालं नाही. लाजही वाटली नाही आणि काहीच वाटलं नाही. लपवण्यासारखं काय दिलं यानं. दार उघडच असू दे. आणि दार उघडच असू दे हा त्या विचाराचा शेवट लक्ष्मीनं दार बंद केलं तरी लक्ष्मीची छळणूक करत होता. लक्ष्मी पलंगावर अंग टाकून राहिली. तिला स्वतःचं सर्वांग विसरून जायचं होतं, पण पलंगसुद्धा तिला विसरता येत नव्हता. तो तर पहिल्या इतकाच तंग होता. बाहेरचा गोडकर डाराडूर झोपला होता. घागर वाहत होती. जाई बाजूच्या खोलीत सदूच्या पाळण्याशेजारी बसून पेंगत होती. लक्ष्मीला आपोआप सगळं दिसत होतं आणि बासरीचे काळजातलं रक्त चाटून वाहणारे सूरही ऐकू येत होते. पण तिचं अंगनांग तटतटून दुखायचं थांबत नव्हतं. पान्हा चोळीतून वाहत होता. ती उठली. बाजूच्या खोलीत गेली. कंदील थोडा मोठा करून पाळण्याकडे आली. जाई बाजूलाच भिंतीला टेकून बसली होती. पाळण्याकडे पावलं वाजताच ती दचकून जागी झाली, पटकन उठली आणि हात पसरून उभी राहिली. लक्ष्मी उभीच्या उभीच पुतळा होऊन गेली. कोण? अगं मी लक्ष्मी. ओळखलं नाहीस? नाही, मी स्वप्नात होते, चुकले. जाई शरमल्यासारखी झाली. तोंडावर पदर ओढून खाली बसली. लक्ष्मीला वाटलं विचारावं, कसलं स्वप्न पडलं, कोण आलं होतं. पण ती फक्त सदूच्या झोपेत मग्न झालेल्या इवल्या लाल चेहऱ्यावर डोळे लावून राहिली. पान्हा खोळ्यासारखा उरा पोटाला भिजवून काढत होता. वाहत्या पान्ह्याला ती आवर घालू शकत नव्हती आणि सदूला उठवून स्तनाशी धरणंही नकोच वाटत होतं. जाईनं जणू कोण म्हणून विचारलंच नाही. लक्ष्मीला वाटलं या बाळानंच दचकून विचारलं, कोण? ती तशीच भिजल्या उरानं बाहेर आली आणि पलंगावर पडली. आणि अंगावर पडल्या पडल्या तिला जाईच्या तोंडावरच्या पदराची उगीचच भीती वाटायला लागली. आपल्याला असा पदर घेऊन तोंड लपवता आलं असतं तर. लक्ष्मीचे दोन्ही स्तन सारखे पाझरत होते. जाईचा प्रश्न अजून मनातल्या मनात घुमत होता, कोण कोण कोण. लक्ष्मी पुरती समजून चुकली. कसलाच स्पर्श न होताही देह विटाळलाच शेवटी. येणार नाही, यायचं नाही म्हणता म्हणता दाजी आलाच. लक्ष्मीने दार उघडलंच. दार बंदही झालं. दाजी नेहमीसारखा लक्ष्मी आतल्या खोलीत गेल्यावर थोडं थांबून आत गेला. लक्ष्मी आज वेगळ्याच थाटात पलंगावर बसली होती. दाजीकडे रोखून पाहत होती. दाजी पाठ वळवून बघत होता. तो मनात म्हणत होता, या आगीला स्पर्श करणं कठीण आहे. हाडामांसाचा देह हा असा कसा असेल. कुसुमची आई खोली बंद करून झोपते. लक्ष्मीकडे येतो एवढं फक्त कळलं तिला. तिने स्वतःला दूर ठेवलं आणि आपल्यालाही जवळ येऊ देत नाही. जीव देईन म्हणते. आता याला काय म्हणावं. लक्ष्मीकडे येऊन तरी असं काय मिळवतो. या बाईशी केवळ शब्दानंही बोलणं कठीण. पण म्हातारं होईपर्यंत यावं लागणार इथे. हिनं अगदी ढकलून चौथऱ्याखाली पाडलं तरी हे पाय परत इथेच खेचले जातील. या घराची पहिली पायरी चढतानाच अंग शिरशिरतं आणि टेबलावर येऊन बसताच पारा गळून जातो. दाजी विचारांनी गोठत होता.
गोठता गोठताच विचार करण्याची ताकदही निघून जात होती. जमिनीवर पडून पाऱ्यासारखी जड झालेली दृष्टी उचलून वळून पाठमोर होणंही त्याला अवघड वाटत होतं. लक्ष्मीचा चेहराच मुळी तटतटला होता. मनातली सगळी आग त्वचेतून झळाळत होती. हा येऊ नको म्हणूनही येतच राहील आणि ये म्हणून सांगताच मरून जाईल. ढोपरावर टोपी ठेवून केवळ पाताळ धुंडत बसतो. याला विचारावं, तुला काय हवंय? पण या विचारासरशी ती डचमळली. ते तर मलाही माहिती आहे. दिगंबर खोली बंद करून बसायचा, हा समोर बसतो. दिगंबराशी तडकाफडकी लग्न होऊन गेलं. अनोळखी आणि जवळजवळ तसाच आलेला. न्यायाधीशानं याला पाठवला. मला लागणारा सगळा माल हा पुरवणार आहे. त्याच धाग्याच्या आधारानं इथं येऊन रोज पडतो. या माणसाच्या पायतळी सावली तरी कशी फुटते? लक्ष्मीनं गालावरचा हात पलंगावर टेकला तेव्हा काकणं किण 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 वाजली. दाजीच्या अंगावरनं गरम वाफा गेल्या. तुम्ही काय येता? उगीच वेळ जात नाही म्हणून. तसंच मग न येणं बरं. जमणार नाही ते. माळ घेऊन बसा. म्हातारा नाही झालो. मग म्हातारे होईपर्यंत इथे येणार? हरीची इच्छा. या तेढ्या उत्तरांनी लक्ष्मी संतापत होती. मान वर न करता दाजी फार बोलतोय. आपल्याला दुखावणारं नसलं तरी निरर्थक, सहज. समोर बसून पडदा धरतोय हा माणूस. तिची कानशिलं तापू लागली. तिने खोलीची दोन्ही दारं लावून घेतली तेव्हा दाजीला थरथरताही येईना. त्याचा जीव कोणीतरी पीळ घालून ओढत होतं. लक्ष्मी एक एक वस्त्र उतरू लागली. दाजीला डोळे झाकताही येईनात. पापण्या बुबुळात अडकतीलसं वाटायला लागलं. दाजी. लक्ष्मी पलंगावर नग्न ज्वाळेसारखी पसरली. दाजीला वाटलं पलंग पेटून सगळ्या खोलीभर धूर पसरलाय. दाजी. लक्ष्मी जखम झाल्यासारखी ओठ दाबून हुंकारली. दाजीचं सारं शरीर त्या हुंकारानं बधीर होऊन गेलं. दाजी या ना. लक्ष्मी स्वतःच्याच मानेवर सुरी फिरवल्यासारखी कळवळून बोलली. दाजीला ते घायाळ बोल ऐकवेनात. त्याला हुंदका येणारसं वाटायला लागलं. दाजी थकल्या थकल्या खालच्या मानेनं पुटपुटला. माफ कर. पलंगापर्यंत येणंही मला झेपणार नाही आहे. मला पळूनही जाता येत नाही. इथे पाऊल पडतं आणि व्हायचं ते होतं. लक्ष्मी ताडकन उठली. पुरुष बोलला होता. ती तडफडल्यासारखी झाली. दाजीच्या जीवाचा भोवरा झाल्यासारखा तो आतल्या आत गरगरू लागला. लक्ष्मीचा नग्न देह पुन्हा एक वेगळ्याच दीप्तीनं पेटून उभा राहिला. दाजीला वाटलं आपल्या अस्सल दातांच्या कवळ्याहून जमिनीवर पडतील. लक्ष्मीनं शेजारचं पाण्यानं भरलेलं पितळी ग्लास झटक्यात उचललं आणि त्वेषानं आरशावर फेकून मारलं. वरच्या कोपऱ्यातली तळव्या एवढी काच खळकन फुटली. जमिनीवर काचांचे कण चमकू लागले. दाजी पहा, पहा त्या फुटक्या काचेत. पहा दाजी, पहा त्या फुटक्या काचेत. लक्ष्मीनं पलंगावर देह लोटून दिला. आतल्या खोलीतून जाई दचकून उठल्यासारखी बरळली. सदू.
दाजी पुटपुटला. जातो. जा. लक्ष्मी ओठ दातांखाली रगडत म्हणाली. तिला किंचाळी दाबून ठेवायची होती. दाजी निघून गेला. बाजूच्या खोलीतून सदू किंचाळत उठला. लक्ष्मी भराभर नेसून पलंगाकडेच रेंगाळत राहिली. जाईनं आतून दार टकटकावलं. लक्ष्मीनं दार उघडून बाळाला घेतलं. त्याला घेऊन ती भिंतीशी बसली. तिने काचोळी वर केली आणि स्तन सदूच्या तोंडात दिला, पण पान्हा फुटत नव्हता. सदूनं भोकांड पसरलं. जाई कोपऱ्यात मान खाली घालून उभी होती. मनात म्हणत होती, पान्हा कसा फुटेल. लक्ष्मीला वाटलं सदूला कुठंतरी बाहेर ठेवला पाहिजे. या घरानं आज वस्त्र फेडलंय. कसंही असलं तरी सदूच्या मागं एका घराचा कुळाचार आहे. याचा बाप रुद्राचं आवर्तन खणखणीत म्हणायचा. सदू रडायचा थांबत नव्हता. त्याच्या पोटात भुकेची आग उठली होती. घड्याळानं 12 टोले दिले तरी सदू किंचाळत होता. शेवटी तिने जाईकडे सदूला दिलं आणि सांगितलं, याला दुधात तेवढंच पाणी घालून पाज जा. तिकडेच घेऊन झोप. याचं पाळणं उद्यापासून तिकडेच ठेवलं पाहिजे. जाई गेली तशी लक्ष्मी परत पलंगावर पडली, पण पलंगावर पडायचीही तिला भीती वाटायला लागली. लक्ष्मी उठली आणि बाहेर आली. झोपाळा वाजत होता. पिंजऱ्यातला राघू पिसं पोटात ओढून मधल्या पितळी दांडीवर बसला होता. दार वाजलं तसा दास्या झोपाळ्यावरनं वामण्याला घेऊन उठला. कोण येतंय ते त्यांनी पाहिलं आणि लुटू लुटू पायऱ्या उतरून गेला. लक्ष्मी फक्त निर्जीवपणे हसली. दास्या पळाला का? बसला असता तर काय झालं असतं? असा रोजच बसतो का तो? ओटीवरच्या कोपऱ्यात गोडकर घोरत पडला होता. लक्ष्मीला वाटलं अजून याला त्या राण्यांचा पत्ता लागला नाही. खूप कहाण्या सांगेल, पण सुरुवातीलाच अडलंय ना. फक्त झोपताना तेल थापतो डोईवर. शेरा पडला, हल्ली काय न्यूच आठवत नाही असं म्हणत पडतो आणि घोरायला लागतो. जाई घाईघाईनं घाबऱ्या घोबऱ्याहून ओटीवर आली. बाई बाई, काय ग? मागील दारी कुणी हाका मारतोय. लक्ष्मीनं मनात म्हटलं, कोण आणखीन? ती पुढचं दार बंद करून कंदील घेऊन मागील दारी आली. लक्ष्मी, लक्ष्मी, मी अच्युत, लवकर दार उघड. लक्ष्मीनं दार उघडलं. अच्युतनं फडक्यात गुंडाळलेला एक लाल गोळा लक्ष्मी पुढं धरला. भीमाच्या बांधावर रोजच्यासारखा गेलो तर हे रांडेचं रडत होतं. बोंडगीच्या झाडीमागं कोणी भडवीच्यानं टाकलं. त्याचं कल्याण होईल का? जाई आणि लक्ष्मी त्या अर्भकाकडे वाकून पाहत होत्या. लक्ष्मीच्या मुद्रेवर काळोख दाटून आल्यासारखा दिसत होता. जाई हलकेच आपल्या पोटावर हात फिरवत होती. लक्ष्मी, घ्यायचा नाही का? घेऊ म्हणता? होय, मी सांभाळू कसा सांग? आमच्या कुटुंबास नकोय हे. ती म्हणते रांडेची हे कोणा त्रयस्थाचा पाप, आमच्या घरी नको. मग मी सांभाळू? हो, सांभाळते, द्या. सांभाळ, पण हा गोळा रांडेचा वाढेल त्यास काय सांगशील? काय सांगू? सांग. तुझी आईशी कुठे तीर्थयात्रेस गेली. कुठच्या गावची होती म्हणावा मस माहीत नाही. माझ्या दारी आली आणि तूच ठेवून गेली. आणखीन काय सांगायचा? असंच सांगेन जाई, असंच सांगायचं. हां. लक्ष्मीनं ते अर्भक दोन्ही हात पसरून घेतलं आणि ते रडू लागलं.
लक्ष्मीला आपोआप पान्हा फुटत होता, चोळी ओली होत होती. मामंजी, एक विनंती आहे. काय? सदूला सांभाळाल? तुम्ही सांभाळायचं मात्र. मी? दास्याकडे नको, तुम्ही सांभाळा. मला या घरी सदू वाढावा असं नाही वाटत. हातातला गोळा रडत होता, पान्हा सुटत होता. होय, सांभाळीन, पण हीच मात्र सांगू नको तू बांधावर गावलीस म्हणून. नाही सांगणार. सदूला का दूर करताय? जाई मध्येच बोलली. तूच कशास हवा? आपण मध्ये तोंड घालू नये. अच्युत चिडल्यासारखा बोलला. हिचं नाव ठेव बकुळ. अच्युत डोळे उगीचच मिटून बोलला. त्यानं जणू आपल्याच अर्भकाचं नामकरण केलं होतं. जातो. उद्या येऊन सांगेन सदूबद्दल काय ठरवीन ते. बोरीला सांभाळ. भीमाच्या बांधानं दिली आहे. मी सांभाळली असती, पण रांडेचा. अच्युत निघून जात होता. जाई पुढेहून कुजबुजली. मी येणार आहे उद्या. ये की. अच्युत थांबलाच नाही. लक्ष्मी घरात गेली आणि पान्हा त्या गोळ्याच्या तोंडात देत म्हणाली, तुलाही घर सापडलं का? फडक्यातला गोळा चुटू चुटू पान्हा ओढीत होता. लक्ष्मीच्या उराशी बिलगलेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता चिंत्र्यम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी या कादंबरीचा 8वा भाग. 9वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.